आले आले राजा, आले रे. काय रे राजा? काय ग आनंदी, किती वेळ? एवढी घाई झालीये का मला भेटायची? गुडघ्याला बाशिंग बांधून उतावळा झालेला माझा नवरा. काय नाही, लेट झालाय तुला. मी तर इथे केव्हापासून उभा आहे. एक कबूतर तर स्टॅच्यू समजून माझ्या कांद्यावर डबा टाकून गेला. सॉरी नरेश सोन्या, हात जोडून सॉरी म्हणून. हे कान पकडू सॉरी. तुला माहितीये का, काल रात्री इतकी गंमत झाली ना. हे बघ आनंदी, तुझ्या ना आधीच लय गमती जमती पेंडिंग आहे. सांगणार, सगळं सांगणार. आपल्या ट्रॅफिक कटरवर बसून सांग. चल. हो. बसली का? नाही. बसली का? हो. ऐक ना, सगळ्या गमती जमती सांगण्याआधी 2 महत्वाच्या गोष्टी. आपल्याला ना जाता जाता मेडिकल मध्ये जायचं. काल रात्रभर झोपच नाही झाली माझी. का? सांगेन नंतर. आता ते पण गमतीतच का? आणि आज खूप काम आहे रे मला दिवसभर. मला ना माझ्या बहुतेक लो ब्लड प्रेशर आणि ऍसिडिटीच्या गोळ्या घ्यायला लागणार आहेत बघ. काय सारखं गोल्या गोल्या गोल्या. आनंदी, आपलं लग्न होऊ दे, मग तुझ्या गोल्यांना ना गोल्याच मारतो मी. आणि ऐक, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे किती उशीर झाला ना, सिग्नल नाही तोडायचा हा राजा. लाल म्हणजे थांबायचं, हिरवा म्हणजे माझा, लाल म्हणजे तुझा. हिरवा म्हणजे माझा, लाल म्हणजे तुझा. किती वेळा सांगायचं? भाई तू गजनी आहे का? तुला लक्षात राहत नाही का? आपल्या डोळ्याचा कलर डिस्प्ले गेलाय. त्यासाठी आपण एका ब्रशवर रबर बँड लावून ठेवला होता. पण रबर बँड लावलेला आपला आहे का रबर बँड नाही लावलेला आपला ते विसरलो ना. रबर बँड काढून ठेवलाय तिकडे फ्रीजवर हवा असेल तर. मला रबर बँड नकोय, मला ब्रश हवाय. ब्रश आत्ताच्या आत्ता आणू दे. आणि उद्यापासून बोटाने दात घासायचे, कळलं का? ठीक आहे भाई, आता काय आपलेच दात आणि आपलेच बोट. मला माहितीये जोक केला मी. आपलेच दात आणि आपलेच पोट असं असतं, माहितीये आपल्याला. भाई बोलू का आता? हा बापा, हा झाली का तयारी रक्तदान शिबिराची? हा, पेनड्राईव्ह सगळे आले? हा नाही, पेनड्राईव्ह सगळ्यांना भेटलेच पाहिजे भाई. भाई आता भाषण पाठ करू का नको? ठेव ना फोन. हा, वरच्याच्या काठीला आवाज आहे, वरच्याच्या काठीला. भाई फुल रिस्पेक्ट, भाई फुल रिस्पेक्ट. अरे भाई बघ भाई, इतके दिवस तू रूम शेअर करतोय आपल्या बरोबर, साधा एक ब्रश नाही शेअर करू शकत. आणि हा लेटेस्ट आलेला पोरगा सगळ्यांसाठी चहा बनवला त्यांनी. चहा नाही रे, कॉफी आहे, कॉफी. भाई तू बोलला तर जहर सुद्धा पिन. ते का देईन मी तुला? कुठे कॉफी? हे का? तुला पण हवी होती का? अरे आधी सांगायचं ना, मी सवयीप्रमाणे एकट्यासाठीच केली. काय झालं? काय या घरातला काही रूल आहे का? नवीन आलेल्या माणसाने सगळ्यांसाठी चहा कॉफी करायची वगैरे तसं सांगणं मी केली असती ना. ऑफकोर्स. आणि तेवढंच नाही, नाश्ता पण बनवायचा सगळ्यांचा. हा, आणि विचारायचं व्हेज की नॉनव्हेज, हा मिरची कमी की जास्त. आणि भाई पहिलं भाडं भरेपर्यंत भांडी घासायची पण जिम्मेदारी तुझी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा काय आला?
काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला म्हटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्यात नेहा आले आई मी येते हो काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया